डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर राज्यभरातील डॉक्टर आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र इंडियन मेडिकल असोसिएशनने येत्या सोमवारी 24 तासांच्या राज्यव्यापी बंदीची हाक दिली असून कल्याण डोंबिवलीतील सर्व वैद्यकीय संघटनांनी या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. ही माहिती IMA कल्याणचे अध्यक्ष डॉक्टर राजेश राजू यांनी पत्रकार परिषदेत दिली. 6 जुलै रोजी शास्त्रीनगर रुग्णालयात शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांकडून डॉक्टरांना मारहाण झाल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर राज्यभरातील डॉक्टरांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. घटनेनंतर झालेली कायदेशीर कारवाई अपुरी असल्याचा आरोप करत IMA आता राज्यव्यापी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. डॉक्टरांवरील हल्ल्यांसाठी अधिक कठोर कायदा, रुग्णालयांमध्ये सुरक्षित कार्यपरिसर, डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी मानक कार्यपद्धती आणि अशा घटना टाळण्यासाठी समुपदेशन समिती स्थापना करण्याच्या प्रमुख मागण्या संघटनांनी शासनासमोर ठेवल्या आहेत. या बंद दरम्यान राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा सुरू राहणार असल्या तरी सर्व खासगी OPD बंद राहतील. तसेच शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास 9 ऑगस्ट पासून बेमुदत बंद पुकारण्याचा इशारा डॉक्टर संघटनांनी केला आहे. पाहिजे होता गव्हर्नमेंटकडून डॉक्टरांना किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जे KDMCचं हॉस्पिटल आहे बरोबर, त्याच्यामधनं जे ॲक्शन वगैरे घेतलं पाहिजे होतं ते काय झालेली नाही आहे. आणि जेवढा सपोर्ट डॉक्टरांना आपण कल्याण ईस्ट, वेस्ट, टिटवाला, मोहना, आंबिवली, कल्याण ईस्ट, डोंबिवली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शास्त्रीनगर हॉस्पिटल डोंबिवलीमध्ये 7 जुलैला जे काही घटना घडली आहे त्याच्यानंतर जे हल्ला झालेली आहे डॉक्टरांवरती आणि तिथल्या कर्मचाऱ्यांनंतर जे गोष्टी घडली गेली आहे त्याच्यामुळं आपण 1 दिवसाचा संप त्यावेळेला कल्याणचं अख्खं असोसिएशन सगळ्यांनी त्यावेळेला आपण केलं होतं. त्याच्यानंतर आत्ता सध्या राज्यस्तरीयवर इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन डेंटल असोसिएशन, केम्स्वा, नीमा आणि आयुर्वेद व्यासपीठ या सगळ्यांनी राज्यस्तरावर इंडियन मेडिकल असोसिएशन स्टेट ब्रांच या सगळ्यांनी दखल घेऊन आपण सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून 20 जुलैला 21 जुलै सकाळी 6 वाजेपर्यंत मंगळवारी संप करण्यात येतोय. हे आपण जे एमर्जन्सी सर्व्हिसेस असतात, एमर्जन्सी सर्व्हिसेस चालू ठेवणार आहेत. येणारे पेशंटला त्यांना कोणालाही त्रास होऊ नये म्हणून एमर्जन्सी सर्व्हिसेस चालू ठेवून OPD क्लिनिक्स, फिजिओथेरपी क्लिनिक्स, डेंटल क्लिनिक्स आणि इलेक्टिव्ह ऑपरेशन सगळं प्रायव्हेट हॉस्पिटलचं बंद ठेवण्यात आहे. आता जे काही अटक झाली आहे त्याच्यानंतर जे लिगली ऍक्शन घेतलं गेली आहे त्याच्यामधनं कुठलाही आमच्या डॉक्टरच्या असोसिएशनमध्ये कोणालाही असं काही सॅटिस्फॅक्टरी नाही वाटलं की जे काही ऍक्शन घेतलं गेली आहे ते असं वाटतंय की कुठं ना कुठे ते कमी दर्जा जाणवला आम्हाला. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन असं गोष्टी काही घडलं नाही पाहिजे. जे काही मागणी आहे त्याच्यासाठी आम्ही हे संप करण्यात येतोय. रिपोर्ट द्यायला तयार आहोत, तसं काही नाहीये. आणि फक्त जसं तुम्ही आता मला बोललेत की हे फक्त जे रमेश म्हात्रे बद्दल जे तुम्ही बोलता त्यांच्या विरुद्ध नाहीये. हे पूर्ण पुढे जाऊन असं कुठल्याही गोष्टी घटना घडली नाही पाहिजे याच्यासाठी आमची मागणी आहे. जे मेडिकेअर ऍक्टला सक्त अजून चांगलं इम्प्लिमेंटेशनची गरज आहे किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जे सिक्युरिटी किंवा काउन्सिलर बोललो आपण किंवा आणि जे काही डॉक्टरांचा कमतरता आहे त्याला सगळं व्यवस्थित पुरवठा करणं आपलं गव्हर्नमेंटचं काम आहे. त्याच्याबद्दल आमचं मागणी आहे. राहुल कांबळे, जनशक्ती, कल्याण.